नमस्कार, मी मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच वेळा साबुदाणा वडा करण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजत घालावा लागतो, पण आज आपण झटपट असा साबुदाणा वडा बनवणार आहोत, अगदी त्याच चवीचा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, मी मोठ्या आकाराचा एक बटाटा अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे आणि तो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा या बटाट्याच्या किसमध्ये मिक्स करून याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बटाट्यामधला सगळा स्टार्च मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे. त्यानंतर 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता इथे तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी इथे तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी साखर घालायची चवीनुसार. आणि आता यामध्ये आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा. आता हा भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे, थोडासा जाडसरच कुटून घ्यायचा आहे. आणि तो इथे मी साधारण अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा ह्याला एकजीव करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे. आता इथे मी इडली पात्र घेतलेले आहे आणि त्याला ऑलरेडी मी तूप लावून घेतलेलं आहे. सर्व इडली पात्रांना आपण तूप लावून घ्यायचंय आणि आता हाताच्या साहाय्याने मी यामध्ये जो साबुदाणा आहे तो भरत आहे. अशा पद्धतीने ज्याप्रमाणे आपण इडली भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचंय. आता सर्व इडली पात्रामध्ये आपल्याला हे साबुदाण्याचं बॅटर भरून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता इडली पात्राचं स्टँड मी तयार करून घेतलेलं आहे आणि इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं ऑलरेडी. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हा स्टँड ठेवायचा आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवूया. आता आपण ह्याला जवळजवळ 15 मिनिटं वाफ दिलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपले साबुदाणे छान वाफले गेलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण ह्याला थोडंसं थंड करून घेऊया. थंड केल्यानंतर अशा पद्धतीने आपले जे वडे आहेत ते तयार झालेले आहेत. आता हे तयार झालेले वडे तुम्ही असेच खाऊ शकता, पण आता आपण हे तळणार आहोत. यासाठी मी गॅसवरती कढईत तेल ऑलरेडी तापायला ठेवलेलं आहे. पण हाय टू मीडियम फ्लेमवरती हे वडे तळून घ्यायचे. आता या कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे मी वडे सोडून घेते आणि हाय फ्लेमवरती आपण हे वडे छान असे तळून घेऊया. कढईत टाकल्या आपण हे वडे हलवायचे नाहीये. साधारण 2 मिनिटांनंतर आपण याला पलटून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू छान तळली गेल्यानंतर मी वरची बाजू पण अशा पद्धतीने तळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे सोनेरी रंगावरती तळले गेलेले आहेत. या स्टेजला आता आपण हे वडे काढून घेऊया. तर या वड्यांना तळायला साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात. तर आता हे वडे सर्व मी काढून घेते आणि बाकीचे वडे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता झटपट असे आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. अजिबात आपल्याला साबुदाणा भिजत घालायची गरज नाही. अशा पद्धतीने सुद्धा वडे छान होतात. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा.